त्यांनी एक स्टेटमेंट केलं मागच्या आठवड्यात की चद्दर फटने लगी रोटी बटने लगी क्योंकि इलेक्शन आ रहा है। जयंत पाटील, तुम्हाला जे राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांची, माता भगिनींची, युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा विचार करून जे बजेट सादर केलं, ते बजेट सादर केल्यानंतर तुमच्या पोटात दुखणार हे साहजिक आहे। कारण यापूर्वीचा जर का अनुभव बघितला तुमच्या सरकारच्या काळातला, तर तुम्ही कधीही गरिबाला रोटी दिलेली नाही, कधीही त्याला चादरही दिलेली नाही। उलट जे काय त्याचं होतं ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। म्हणजे पोळी पण तुमची आणि तुपाची वाटी पण तुमची, तुझंही माझं आणि माझंच माझं, अशी तुमची प्रवृत्ती आहे। त्यामुळे तुमच्या पोटात दुखणार ह्याच्याबद्दल आम्हाला शंका नाही। दुसरं, वारीतल्या वारकरी मंडळांना 20-20 हजार रुपये देऊ नका आणि त्यांना कुठली तरी चुकीची सवय लावू नका असं म्हणणं म्हणजे खूप मोठा हा अपमान आहे। या वारकरी संप्रदायाच्या वरती आरोप करण्यासारखा आहे। किंवा कारण वारकरी ह्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा शुद्ध शाकाहारी असतो, तो निर्व्यसनी असतो आणि तो निर्व्यसनाचा आणि शाकाहाराचं प्रोत्साहन करत असतो। त्यामुळं ते कुठली चैनी करणार नाही। हे पैसे दिले तर ते कुठली चैनी करणार नाही। तो पैसा जो आहे तो योग्य मार्गाला जाईल। या सर्व संतांच्या आणि वारकऱ्यांच्या खरोखर भल्यासाठी त्याचा उपयोग होईल। एवढी जरी तुम्हाला बुद्धी नसेल तर ही तुमची बुद्धीची कीव येते। आणि यातून दुसरी एक गोष्ट दिसते की हा तुमचा द्वेष जो आहे वारकऱ्यांच्याबद्दल आणि सर्वसामान्य नागरिकांच्याबद्दल जो तुमच्या बजेटवरच्या टिप्पणीमधून दिसतो, याचा समाचार नक्कीच ही जनता घेईल।